आपल्याकडे मोकळ्या कुठे बाटल्या असतील, कुठे फेकायचे नाही, प्रत्येक ठिकाणी डस्टबिन ठेवलेला आहे, आपल्या रायगड स्वच्छ ठेवायचा. आपल्या राजांच्या समाधीसमोर की मूर्तीसमोर सेल्फी फोटो काढायचा अजिबात नाही. प्रथम तर माझी ओळख करून देतो. माझं नाव देव अवकीरकर, रायगडवर मी तुमचं स्वागत करतो. आज 16 वर्षापासून मी किल्ल्यावरती गायडिंग करतो. आपण पायी आलात, हे किल्ल्याची पुढची बाजू आहे. जर तुम्ही आज रोपवेने आला असता तर किल्ल्याची बॅक साईड ती आहे. पायथ्यापासून गडाची हाईट आहे 1350 फूट, तर समुद्र सपाटीपासून 2851 फूट किल्ल्याची उंची. हा पूर्ण किल्ला जर तुम्हाला व्यवस्थित पाहायचा असेल तर कमीत कमी 2 दिवस पाहिजे. एवढा मोठा किल्ला आहे. रायगड हा 1200 एकरामध्ये आहे आणि 1200 एकरामध्ये 100 एकराचा प्लेन भाग आहे. त्यामध्ये मेन ठिकाण जी आहे तुमची 1-2 तासामध्ये बघून होत. तुम्ही वरती पायी चढून आलात, पायऱ्या मोजल्या कोणी 2375 गडाला पायऱ्या आहेत. 1800 पायऱ्या तुम्ही चढून वरती आल्यानंतर सगळ्यात मोठा गेट पाहिला का तुम्ही? त्या गेटचं नाव आहे महादरवाजा. छत्रपती शिवाजी राजांच्या वेळेस नियम होता, इथे नगारे वाजायचे. नगारे वाजले की किल्ल्याचा तो गेट बंद व्हायचा. तो गेट बंद झाला की खालचं माणूस वरती नाही आणि वरचं माणूस कधी. आजही रिवाज पद्धतीप्रमाणे इथे नगारे वाजता संध्याकाळी 7ला आणि गेट बंद होतो सगळं 7ला आणि सकाळी 7ला उघड होतो. वरती आल्यानंतर तुम्हाला एक लोखंडी खांब दिसला का येताना वरती? पहिलंच तो मलखांब सुद्धा म्हटलं जातं त्याला. आणि हत्ती बांधला. मलखांब कधी लोखंडी असतो का? नाही. सगळ्यात वजनदार प्राणी कोणता आहे? हत्ती. इथे हत्ती बांधले. साईडचं तलाव पाहिलं, त्या तलावाचं नाव आहे हत्ती तलाव. छत्रपती शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाला 2 हत्ती आणले गेले होते. त्या हत्तीनं पिण्याकरता पाणी किंवा आंघोळ करण्यात बांधण्यात तलाव आहे. मग गडावरती हत्ती कसे आणले, त्यांना मोठं कसं केलं गेलं, ह्याची माहिती आपण राजसिंहासनासमोर घेणार आहोत. ते 32 फूट खोल आहे. 225 मीटरच्या तलावाचा राऊंड आहे. मुळात रायगड महाराजांचा नव्हता, जावळीचे चंद्रराव मोरेंचा हा किल्ला आहे. हा किल्ला 1600 म्हणजे 15 मे 1656ला हा किल्ला जिंकून घेतला महाराजांनी. कुणाची प्रॉपर्टी बोलो? मोरेंची प्रॉपर्टी आहे. आणि 56ला जिंकून घेतला. 56ला जिंकून घेतल्यानंतर 350 इमारती. हा किल्ला बांधायला 14 वर्ष लागलेत. या 14 वर्षामध्ये महाराजांनी काय काय बांधलंय? 350 इमारती, 11 तलाव, 84 पाण्याची टाकी, तटबंद्या, मंदिरे, त्या दरवाजे वगैरे. या बांधकाम खात्याचे प्रमुख होते सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर. यांच्या नावाची पायरी तुम्हाला आजही जगदीश्वरासमोर पाहायला मिळणार आहे. कळलं का? ज्या पेरला महाराजांनी रायगडला पाहिला प्रत्यक्षात, त्यावेळी त्यांच्या मुखातून पडलेले शब्द जे आहेत ते मोरोपंत पिंगळे म्हणजे स्वराज्याचे सरसेनापती ते लिहून ठेवले. काय म्हणतात?